नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, यावर्षी म्हणजे 2026ला 29 जुलैला ही आलेली आहे गुरुपौर्णिमा. आता या पौर्णिमेचं औचित्य साधून आपण दरवर्षी महाराज आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करून घेत असतात. ती कशी करायची, काय करायची, त्या संदर्भातली आजची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा व ऐका. बघा, स्वामी म्हटलं की काही लोक नियमांना खूप घाबरतात. स्वामी सेवेत येण्या अगोदरच नियम खूप कडक असतात असं त्यांना वाटतं. असं करावं लागतं, तसं करावं लागतं. मग इच्छा असूनही स्वामी सेवेत येत नाहीत आणि स्वामींची सेवा करत नाहीत, किंवा वेगवेगळे जे पारायण असतील, ग्रंथ वाचन असतील ते करत नाहीत. नियमांच्या भीतीमुळे एक पण गोष्ट लक्षात घ्या की देव हा भीतीचा विषय नाही, तर देव हा भक्तीचा विषय आहे. देव हा भक्तीचा भुकेला आहे. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवा. देवाबद्दल किंवा एखाद्या गुरूंबद्दल जी काही तुमच्या मनामध्ये नियमांची भीती असेल ते पूर्णपणे काढून टाका आणि शुद्ध अंतःकरणाने खऱ्या भक्तिभावाने जी कोणती सेवा आजपर्यंत तुम्ही करत आलेली आहेत, किंवा कोणती सेवा करण्याची इच्छा तुमच्या मनात आहे ती सेवा मनापासून करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा, कोणती इच्छा आहे ती मनोकामना आहे ती 100% पूर्ण होईल. या उलट जर तुम्ही 24 तास सेवा करता, मी पारायण केली, सेवा केली, इथं जाऊन केली, तिथं जाऊन केलं, जर तुमच्यामध्ये भावच नसेल तर त्या सेवेला काही अर्थ राहत नाही. अगदी आयुष्यभर जरी तुम्ही तशीच बिना भावाची सेवा केली तर तुम्हाला त्याचे अनुभव येणार नाहीत. या उलट दिवसामध्ये तुम्ही फक्त एक वेळा स्वामींचं नाव घेतलं आणि अंतःकरणापासून घेतलं तर स्वामी नक्कीच तुमच्या हाकेला हे प्रतिसाद देतील. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना असेल, तुमचं एखादं अडकलेलं काम असेल तर ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात, पण काही केल्या ते पूर्ण होत नाही. तर तुमची कोणती इच्छा असेल ती मनामध्ये ठेवा, स्वामींना सांगा, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सेवा कशी करायची ते मी सांगणार आहे. सेवा करायला तुम्ही सुरुवात करा. तुम्ही महिला पुरुष कोणीही असाल, लहान मुलं असाल तरीही तुम्ही तुमच्या मूळ गावी राहत नसाल, शहरात राहत असाल तर तुम्ही तुमच्या जागच्या पाठीवर कुठेही, जगाच्या पाठीवर कुठेही राहत असाल तिथे जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं की या सेवांना कोणत्याही नियमाचं बंधन नाही आणि स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामीने ती दिलेली गोष्ट ती तुमच्यासाठी योग्यच आहे असं मनामध्ये विश्वास ठेवा, आणि ती गोष्ट तुम्हाला नाही मिळाली तर यामध्ये तुमचं चांगलंच दडलेलं आहे असं तुम्ही समजून घ्या. आयुष्यामध्ये मला काही देणार आहे तर ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती, माझ्या भल्याची नव्हती, म्हणून स्वामींनी मला ती गोष्ट दिली नाही, हा विश्वास मनामध्ये नक्की ठेवा. बघा, तुम्हाला एक वेगळीच अशीच संयम भेटेल, विश्वास भेटेल. जे काही देतील ते तुमच्या योग्यतेसाठीच देतील, तुमच्या योग्यतेसाठीच करतील. बघा, 21 दिवसांच्या सेवेला तुम्ही 9 जुलैपासून सुरुवात करू शकता. पण हा व्हिडिओ जर तुम्ही लेट बघितला तर तुम्ही 9 तारखेनंतर ज्या दिवशी बघाल त्यानंतर सुद्धापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. बघा, 29 जुलैला ही गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुमचे जेव्हा कधी 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्ही या 21 दिवसांची सेवा तुमची पूर्ण होऊ द्या, काही हरकत नाही. आपण गुरुपौर्णिमेच्या साजरी करतो, भाव काय आहे हे, गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये मलाही 21 दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे. बघा, भलेही मी 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सेवा पूर्ण होऊ, किंवा 29 तारखेच्या नंतर तुमची सेवा पूर्ण झाली तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण गुरुपौर्णिमेच्या अगोदर आणि गुरुपौर्णिमेच्या नंतर म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या काळात तुमची सेवा जी आहे ती स्वामींच्या चरणी रुजू होईल. तर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे काय करायची आहे, तर स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे. तुमचं लहान मूल आहे, तुम्ही वर्किंग वुमन आहात, वेळ नाही, तर तुम्ही काय करू शकता, तर रोज स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय वाचू शकता, किंवा 3 दिवसामध्ये एक पारायण सुद्धा पूर्ण होऊ शकतं. असं तुम्हाला 21 दिवसामध्ये, बघा, तुम्ही 3 दिवसाचं एक, या पद्धतीने जेवढे पारायण होतील तेवढे पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला 7 अध्याय वाचायला हे रोज नाहीये तर तुम्ही रोज 3 अध्याय वाचून 7 दिवसाचं एक पारायण सुद्धा या पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. स्वामी चरित्रामध्ये एकूण 21 अध्याय आहे. जर तुम्ही 3 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट केलं तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 3, 1 ते 7 अध्याय, पुन्हा 7 ते 14 अध्याय आणि 14 ते 21 अध्याय अशा प्रकारे तुम्हाला हे वाचन करायचं आहे. आता तुम्हाला 7 दिवसामध्ये एक पाठ पूर्ण करायचा असेल तर दररोज 3 अध्याय असे घ्यायचे, 1 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 असे तुम्हाला 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करायचं आहे. तर पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 4
ते 6 अध्याय वाचायचे. अशा प्रकारे तुम्हाला 7 दिवसामध्ये 21 अध्यायापर्यंत वाचन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही दुसरी सेवा जी आहे ती तुम्हाला काय आहे ती सांगते बघा. 9 तारखेपासून ते 29 जुलैपर्यंत तुमच्या सेवेचे 21 दिवस पूर्ण होईपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला दररोज नित्यनेमाने न चुकता 11 माळी जप करायचा आहे. मग तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. तुम्ही देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम. बाकी तुमच्या देवघरासमोर बसून शक्य होत नसेल तर तुमच्या घरामध्ये अंतरून पांघरून सोडून तुम्ही कुठेही खाली आसन घेऊन बसून तुम्ही रोज स्वामींच्या नामाचा जप करू शकता. आणि स्वामी चैत्र पारायण सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता. आणि तिसरी जी सेवा आहे ती म्हणजे रोज 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र फक्त देवासमोर दिवा लावूनच हात जोडून तुम्ही 11 वेळा म्हटलं तरीही सुद्धा चालतं. जर तुम्ही आजारी असाल, तुम्हाला काही त्रास होत असेल, घरामध्ये इतर व्यक्तींचा काही त्रास असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, घरामध्ये भांडण होत असतील, कोणी व्यसनी व्यक्ती असेल, तर अशा वेळेला एका ग्लासामध्ये कोणत्याही धातूचा ग्लास असू द्या, एका ग्लासामध्ये पाणी घ्या. जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणताय त्यावेळेला ग्लास आपल्या समोर ठेवा आणि ग्लासावर आपला उजवा हात ठेवा आणि त्यानंतर मोठ्याने किमान स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजाने 11 वेळा तारक मंत्र म्हणा. आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करता त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्या. स्वतःसाठी केलेली असेल तर स्वतः हे पाणी घरामध्ये स्वतःसाठी केलं असेल तर स्वतःही ते पाणी प्या. आणि घरामध्ये इतर व्यक्ती व्यसन करत असेल, चिडचिडी आजार असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही दररोज 21 दिवस सेवा पूर्ण होईपर्यंत हे पाणी प्यायला द्या. बघा, तुम्हाला या सेवेचे चांगले अनुभव हे नक्कीच येतील. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की सेवा करत असताना हा संकल्प केलेला नाही, तर फक्त पहिल्या दिवशी स्वामींना आपण मनापासून प्रार्थना केलेली आहे की महाराज माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा. आजपासून मी 21 दिवस नित्य नेमाने ही सेवा करणार आहे, न चुकता करणार आहे. आणि दररोज सेवा करताना सुरुवातीला स्वामींना प्रार्थना करायची आहे आपली जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी, अडकलेलं काम पूर्ण होण्यासाठी. त्यानंतर ही मी सेवा वेगवेगळ्या सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे सकाळी सारामृताचं प्राणायाम केलं तरी चालेल, दुपारी जप केला तरी चालेल आणि संध्याकाळी तारक म्हटलं तरीही चालेल. एका जागी बसून एकाच वेळी या तिन्ही सेवा तुम्ही केल्या तरी सुद्धा चालू शकता. आणि जर तुम्ही रोज एक सारामृताचं पाठ करणार असाल तर एकाच जागेवर एकाच वेळी बसून पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत तुम्हाला हे पठण करायचं आहे. हे 21 अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत तुम्हाला उठायचं नाही किंवा मध्ये कोणाशी बोलायचं नाही किंवा तर या पद्धतीने तुम्हाला 21 दिवसात 21 पारायण किंवा 21 दिवसात 21 पाठ स्वामी चैत्र सारामृताचे तुम्ही करू शकता. तेही कोणतेही नियम न पाळता, कारण ती नित्यसेवा आपण रेग्युलरी करतो आणि नित्यसेवेसाठी कोणतेही नियम नसतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरातील इतर सदस्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही स्वतः नॉनव्हेज खाऊ नका. कारण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मग काही सेवा करण्याला काही अर्थ राहत नाही. तुम्हाला नॉनव्हेज वगैरे बनवावं लागत असेल तर ते अगोदर आपली सेवा कंप्लीट करून घ्या आणि त्यानंतर घरच्यांना तुम्ही बनवून देऊ शकता. फक्त एक छोटीशी गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. बाकी श्रद्धेने तुम्ही जशी जमेल तसे 21 दिवसांची स्वामींची सेवा ही करू शकता. स्वामींच्या नित्यसेवेचा अनुभव नक्की तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला या पारायणाच्या काळात परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे, उगीच दोष लागून घ्यायचे नाही. त्याचप्रमाणे हे परान्न या आजच्या सेवेपासून सकाळपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत करू शकतो. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये सेवा करायची नाही. त्याचप्रमाणे संकल्प करून सुद्धा ही सेवा करायची नाही. त्याचप्रमाणे मासिक पाळी असेल, मासिक पाळीचे 4 दिवस सोडून ही सेवा तुम्ही परत कंटिन्यू करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला पारायण करत असताना कोणती पूजा मांडणी करायची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही जॉबला जात असाल तर शक्य असेल तिथे तुम्ही पारायण घरी करणे, तर तुम्हाला जॉबच्या ठिकाणी ही सेवा करू शकता. काही अडचण नाही. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी असू द्या, अडचणी सोडवण्यासाठी गुरुग्रह स्ट्रॉंग असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या गुरुची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. गुरुची सेवा म्हणजेच आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की नेहमीच चांगलंच वागावं, कारण शेवटी कर्म महत्त्वाचे असतात. कर्माशिवाय काही नाही. तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मावरच तुमचं चांगलं आयुष्य घडणार आहे. भले तुम्ही देवाची सेवा कमी केली तरी सुद्धा परमेश्वर तुमच्या पाठीशी असतोच. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.